बैठकीनंतर राज ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे उद्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत। महत्त्वाची बैठक होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आहे आणि या बैठकीच्या नंतर राज ठाकरे हे उद्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता या संदर्भात प्रतिक्रिया दिली, पत्रकार परिषद घेऊन। आता उद्या राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या हिंदी सक्तीचा जो जी आर रद्द करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरमध्ये शिवतीर्थाबाहेर जल्लोष सुद्धा पाहायला मिळाला आणि एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर आता राज ठाकरे हे उद्या माध्यमांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका काय असते, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो इतका मोठा निर्णय घेण्यात आला, या निर्णयासंदर्भात राज ठाकरे आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही बैठक महत्त्वाची आहे। या संदर्भात उद्या राज ठाकरे यांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे हे उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक घेणार आहेत आणि या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीनंतर राज ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। हिंदी सक्तीचा ज्यावेळी जी आर काढण्यात आला तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झाली होती। मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण घडामोडी या राज्यामध्ये घडत होत्या। यावेळी राज्यभरात ठिकठिकाणी मनसैनिकांनी आंदोलनं केली, मोर्चे सुद्धा काढण्यात आले। 5 तारखेला सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। याच दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार, ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार अशी चर्चा सुरू होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी धनंजय दळवीकडे जाणार आहे। धनंजय, आपण पाहतोय मनसेची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत। काय ताजे अपडेट आहेत? खरं तर आपण जर पाहिलं तर आज जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता जल्लोषाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच नंतर आता उद्या जर आपण पाहिलं तर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये कशा पद्धतीने 5 तारखेचा जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता, आता त्या ठिकाणी आनंद उत्सव करायचा आहे की नेमकं सभा घ्यायची, या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता घेतला जाणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली बैठक, कारण की ज्या प्रकारे हिंदीला विरोध करण्यात आला होता आणि त्यानंतरचा आजचा जो निर्णय आहे तो एक महत्त्वाचा होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला दोन्ही जी आर रद्द करण्यात आले आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका सांगितली। मात्र राज ठाकरे उद्या त्यांनी एक बैठक बोलवली नेत्यांची, ही बैठक होईल। या बैठकीमध्ये नेमकी पुढची भूमिका काय असेल आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जो आंदोलनाची 5 तारखेची रणनीती आखली होती, आता त्या रणनीतीला आनंदोत्सवात जल्लोषात कशा प्रकारे त्या जाहीर सभेमध्ये कशा प्रकारे घेता येईल या सगळ्या संदर्भातली विचार विनिमय होईल, कारण की प्रत्येक मराठी माणूस या आंदोलनामध्ये सहभागी होणार होता। त्यामुळे त्यांचे आभार मानले जातील, प्रत्येक मराठी माणसाचे आभार मानले जातील। ज्या पद्धतीने मराठी माणसाने ताकद दाखवली, एकजूट झाले असं वारंवार पक्षाचे नेते म्हणतात आणि त्यानुसार त्यांचे सुद्धा आभार मानले जातील आणि या सगळ्या संदर्भात आता राज ठाकरे उद्या बैठक घेतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती मांडतील। आज जो आहे तो जर आपण पाहिलं तर जो निर्णय रद्द झाला, त्या रद्द झालेल्या निर्णयानंतर शिवतीर्थाबाहेर ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहतात त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरामध्ये जे आहे ते या ठिकाणी हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो मागे घेण्यात आला आणि मराठी सक्ती ही राहील। 1ली ते 4थी पर्यंत जी हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्रीकरण होतं त्याच्या निर्णयाला इथे ते रद्द करण्यात आला आणि त्यानंतर मनसे सैनिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। शिवतीर्थाच्या बाहेर हा जल्लोष करण्यात आला। आता उद्या नेमकी राज ठाकरे यांची भूमिका काय हे सगळं पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर आज सुद्धा मनसेच्या नेत्यांनी शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या। राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने हा लढा उभा केला त्या लढ्याला शुभेच्छा दिल्या
आणि त्यानंतर आता उद्याची महत्वाची बैठक आणि उद्याच्या महत्वाच्या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतायत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. सध्या मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरच आहे आणि ही त्यांच्या पुन्हा एकदा निवासस्थानाबाहेरची दृश्य अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जल्लोषाचा भाग होता, कारण की मराठी माणसाचा विजय झाला असे एकंदरीत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून म्हटलं गेलं आणि जल्लोष जो आहे तो करण्यात आला. शिवतीर्थाच्या बाहेर राज ठाकरे यांना भेटण्यात आलं, त्यानंतर शुभेच्छा देण्यात आला आणि आज जर आपण पाहिलं तर त्यानंतर उद्या होणारी बैठक ही राज ठाकरेंची महत्वाची आहे, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहेत. उद्यापासून अधिवेशनाला सुद्धा सुरुवात होते. त्यामुळे कशा पद्धतीने या सरकारने हा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर या निर्णयानंतर मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर नेत्यांना बोलवल्यानंतर होणारी ही बैठक आणि या बैठकीमध्ये राज ठाकरे नेमकी काय उद्या भूमिका मांडतात आणि त्यानंतर होणारी पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे संबोधित करतील आणि त्यामध्ये नेमकी कशा पद्धतीची भूमिका मांडतात हे सगळं पाहणं उद्याच्या दृष्टीने फार महत्वाचं असणार आहे. कारण की एका अर्थाने आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी ज्या पद्धतीने हा लढा उभा केला त्याला यश आलंय असं म्हणावं लागेल, कारण की जर आपण पाहिलं तर 5 तारखेला मोठ्या आंदोलनाचं जे आहे ते एक नियोजन करण्यात आलं होतं. आपण जर पाहिलं तर आता सुद्धा महाराष्ट्र सैनिकांनी इथे फटाके जे आहेत ते आणलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व फटाके आणि मिठाया इथे मनसे सैनिकांकडून शिवतीर्थावर आणण्यात आलेल्या आहेत आणि इथे सगळा हा जल्लोष अजूनही सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर हा शिवाजी पार्कचा परिसर आहे. ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजीमध्ये फटाक्यांच्या इथे हा जो निर्णय रद्द करण्यात आलाय त्याचा आनंद जो आहे तो इथे केला जातोय. मिठाई जी आहे ती सुद्धा इथे आणण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर आता इथे ही मिठाई भरवून जो आहे तो हा जो निर्णय रद्द झालाय अगदी धनंजय खरतर घडामोडींना वेग आलाय. मनसेचा विजय जल्लोष सध्या पाहायला मिळतो. या संदर्भात वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडनं घेत राहू. तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.